नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता मानिनीताई स्वयंपाकघरात काम करत असतात आणि म्हणतात ही आशा पण ना कुठल्या गोष्टी जाग्यावर ठेवत नाही असं म्हणत त्यांनी घेतलेला डबा तो जाग्यावर ठेवत असतात आणि त्याचवेळी तुपाच्या डब्याकडे मानिनीताईंचा लक्ष जातो आणि तो पाहून तर मानिनीताईंना धक्काच बसतो. मानिनीताई आता तुपाचा डब्बा हातात घेतात आणि म्हणतात तूप इतकं कसं काय संपलंय? म्हणजे हा तुपाचा डब्बा आणून फक्त 1 आठवडाच झालाय आणि मी तर असं काही बनवलं नाहीये. म्हणजे 4 दिवसापूर्वी वरणाला थोडं टाकलं होतं आणि त्यानंतर बिर्याणीमध्ये वापरलंय, पण इतकं कसं काय संपेल? काय होतंय? काव्या, नंदिनी त्यांना तर मी किचनमध्ये येऊच देत नाही आणि रम्या आणि वसुहत्या त्यांचा तर प्रश्नच येत नाहीये. मग तूप गायब कुठे झालंय? आता मानिनीताई या सगळ्याचा विचार करत असतात आणि त्याचवेळी काव्या त्या ठिकाणी येते. काव्या म्हणते आई आज काही गोडाचं बनवताय का? मानिनीताई म्हणतात नाही ग, पण तुम्हाला काही हवंय का? हवं असेल तर मी बनवते. तर काव्या म्हणते नाही नाही, मला तर गोडाचं काहीच नको आहे, पण तुमच्या हातात तुपाचा डबा पाहिला आणि म्हणून मी तुम्हाला विचारलं. मानिनीताई म्हणतात अगं तोच, त्याच डब्याचा मी विचार करते. म्हणजे बघ ना अगं 1च आठवडा झालाय हा तुपाचा डबा आपण घरात आणलाय आणि निम्म्यापेक्षाही जास्त संपलाय. काव्या म्हणते काय? अहो आई आपल्या घरात एवढं तूप कोण खातंय? मानिनीताई म्हणतात तेच तर, कारण आपल्या घरात एवढं तूप कोणीही खात नाही आणि तरीसुद्धा हा डब्बा निम्म्यापेक्षा संपलाय. आणि मटार ती सुद्धा मी बघितली होती, पण आता मटार नाहीच आहे. म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील वस्तू गायब होत आहेत की नक्की काय? तर त्यावेळी काव्या मानिनीताईंना म्हणते आई आई तुम्ही जास्तच विचार करताय, एवढा विचार नका करू. मानिनीताई म्हणतात नाही ग, मी असा जास्त विचार वगैरे करत नाहीये, पण तुला खरं सांगू का, मला ना असा विगुतीने काटकसरीने संसार करायची सवयच झाली आहे. म्हणजे बघ ना, पवार चाळीतून इथे बंगल्यात आलो तरी सुद्धा मला त्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित वापरायलाच आवडतात. मी सगळ्यांना आवडीने खाऊ घालते, आवडीने स्वयंपाक बनवते, पण अन्न कधी वाया जाऊ दिलं नाही. आणि असं लक्ष असतं बाई माझं सगळीकडे. तुला सांगू का काव्या, गोष्ट खर्च झाली तरी काही हरकत नाही, पण जर त्याचा हिशोब नाही लागला तर मग मन अस्वस्थ होतं. मी आशालाच विचारते थांब, असं म्हणत मानिनीताईंना हुरहुर लागलेली असते की नक्की हे सगळं काही कुठे गायब होतंय आणि म्हणूनच मानिनीताई आता आशाताईंना विचारण्यासाठी तिथून निघून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी आर्यासाठी आता गरमागरम शिरा घेऊन गेलेली असते. इथे मात्र आर्या त्या सगळ्याचे फोटो काढत असते. तर त्यावेळी नंदिनी आर्याला म्हणते ए मुली, अगं मी तुझ्यासाठी गरमागरम शिरा घेऊन आली आहे ना, मग तू फोटो काढत काय बसली आहेस? खा बरं. परंतु आर्या त्या सगळ्याचे फोटो काढते. नंदिनी म्हणते आर्या, तर आर्या म्हणते सॉरी खाते हा, असं म्हणत आर्या आता शिरा खायला घेते. परंतु आर्याला हा शिरा भरपूर आवडलेला असतो. आर्या कौतुक करत म्हणते वा काय भारी झालाय ना शिरा. तर आता नंदिनी म्हणते अच्छा, त्या दिवशी जेवण भारी झालं होतं म्हणून जीवांना तू ॲप्रिशिएट केस दिलं होतंस आणि मला काय तुझ्या भाषेत चुम्मेश्वरी, म्हणजे मला साधं फ्रँकीस का फक्त? चिटिंग आहे आर्या ही, असं म्हणत नंदिनी थोडी आर्याची मस्करी करत असते. तर आर्या म्हणते चिटिंग कसली, असं म्हणत आता आर्या नंदिनीचा हात घेते आणि हातावर किस करते आणि विचारते झालं का, की आता गालावर पण करू? तर नंदिनी म्हणते नाही नको, एवढं प्रेम पुरे, असं म्हणत आता नंदिनी आणि आर्याच्या गप्पा चालू असतात. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं पार्थने एक स्टोरी पोस्ट केलेली असते. त्यामध्ये बुडेन पण बायकोला घेऊन बुडेन असं सांगितलेलं असतं आणि ते पाहून इथे काव्याला धक्काच बसतो. काव्या म्हणते काय, खरंच काय असतं ना या बोक्याचं. खरंच हा बोका म्हणजे ना पावसात गेला की वाघोबा होतो. येऊ देत घरी, मग मी त्यांना बघतेच, असं म्हणत आता इथे काव्या एक एक स्टोरी पाहत असते. आणि त्याचवेळी काव्या आर्याने पोस्ट केलेला फोटो पाहते आणि त्यावेळी मात्र काव्याला धक्काच बसतो. काव्याच्या लक्षात येतं की हा डबा तर जीवाचा आहे. आता ती किचन रूममध्ये सगळीकडे पाहते, परंतु जीवाचा डबा कुठेच नसतो. तर त्यावेळी काव्या विचार करते आणि म्हणते हा तर जीवाचा डबा आहे, मग जीवाचा डबा इथे आर्याच्या स्टोरीमध्ये काय करतोय? तर त्यावेळी आता काव्याला मानिनीताईंचं बोलणं आठवतं की हा तुपाचा डबा तर 1 आठवडाच झाला आणून आणि तरीसुद्धा निम्म्यावर आला आहे. आणि अगं मी मटारही बघितले होते, तेही आज दिसत नाही आहेत मला. आता या सगळ्या गोष्टींचा काव्या विचार करते.
काव्या सगळ्या गोष्टींचा विचार करत म्हणते की म्हणजे जीवा आर्यासाठी डबा घेऊन जातोय. नाही नाही, असं का करेल जीवा? नाही, असं करणं शक्य नाही. परंतु त्यावेळी आता इथे काव्याचं लक्ष डस्टबिनकडे जातो आणि म्हणूनच काव्या डस्टबिन उघडून पाहते तर त्या डस्टबिनमध्ये आता मटारची ही सालं आणि बटाट्याची ही सालं असतात. आणि त्यावेळी मात्र काव्याला धक्का बसतो. काव्याच्या लक्षात येतं की हो, आपण जो विचार करतोय ते सगळं काही खरं आहे, हे सगळं काही असंच घडतंय. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आर्या लंच बॉक्स पाहते आणि नंदिनीला म्हणते, अगं हा लंच बॉक्स तर किती मस्त आहे ना, खरंच खूप छान आहे, नवीन घेतलायस का तू? तर नंदिनी म्हणते, अगं नाही, हा जीवांचा आहे, त्यांचाच लंच बॉक्स मी आज इथे घेऊन आली आहे. तर आता आर्या म्हणते, म्हणजे तू जन्मीजयचा लंच बॉक्स इथे आणलायस का? मग आज जन्मीजय ऑफिसला जाताना लंच बॉक्स घेऊन गेला नाहीये का? काय ग नंदिनी तू? अगं जिमला जाणारा माणूस आहे तू, आता चांगलं वर्कआउट केल्यानंतर चांगलं खायला मिळालं नको का? नाही तर त्यावेळी नंदिनी म्हणते, नाही तर नाही म्हणजे तुला जीवांची काळजी आहे हे मला कळतंय, पण काळजी करू नकोस, मी आहे ना. अगं मी आहे म्हणून त्यांच्या आई सुद्धा निर्धास्त असतात, सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून मोकळेही झाले आहेत त्या. सो डोंट वरी, काळजी करू नकोस. जीवांनी डबा जरी नेला नसला तरी सुद्धा ते हेल्दी कसे खातील याची मी काळजी नक्कीच घेईन. आणि खरं सांगू का आर्या, आज त्यांनीच मला सांगितलंय की आज मला तू डबा देऊ नकोस, आज आपण मस्त लंच डेटवर जाऊ. म्हणून आता मी इथून निघाल्यानंतर त्यांच्यासोबत लंच डेटवरच जाणार आहे. आता हे ऐकल्यानंतर आर्याचा जळफळाट होत असतो. आर्या म्हणते, खरंच खूप छान आहे, परंतु तू माझ्यासाठी बाहेरचं खाणार नव्हतीस ना? म्हणजे सहजच विचारलं. नंदिनी म्हणते, अगं हो, मी फक्त सूप पिणार आहे. म्हणजे जीवांचा शब्द मोडायचा कसा ना, त्यांना नाही कसं म्हणायचं, म्हणून म्हटलं की बरं ठीक आहे आणि म्हणूनच मी त्यांच्यासोबत बाहेर जाणार आहे. आर्या म्हणते, खरंच खूप छान आहे, पण मला मिस करा हा. नंदिनी म्हणते, हो नक्कीच. तर त्यानंतर नंदिनी आर्याला म्हणते, भरल्या पोटी गोड खाण्यापेक्षा जेवणा अगोदरच गोड खाणं कधीही चांगलंच ना. अगं आज मी तुझ्यासाठी इतकी छान भाजी आणली आहे, आलू मटार, मग ते अगोदर खा ना. तर आर्या म्हणते, हो खाते. तर त्याचवेळी आर्याला फोन येतो. आता हॉस्पिटलमधून सिस्टरचा फोन आलेला असतो. सिस्टर म्हणतात, हॅलो मॅम, तुमच्याकडे मिस राणेंची फाईल आहे का? कारण मी इथे शोधली परंतु ती कुठेच सापडत नाहीये, तुम्ही चुकून घेऊन गेला होता का? तर आर्या म्हणते, ओ सॉरी, मी काल येताना 3 फाईल घेऊन आले, कदाचित त्यामधूनच आली असावी. असं म्हणत आर्या म्हणते, बरं ठीक आहे. तर सिस्टर म्हणतात, मॅम जरा लवकर बघता का? नाही म्हणजे अर्जंट होतं म्हणून. तर आर्या म्हणते, हो नक्कीच. असं म्हणत आर्या जेवणावरून उठणार, परंतु त्याचवेळी नंदिनी आर्याला म्हणते, अगं काय आहे, कुठे जातेस तू? आर्या म्हणते, नाही म्हणजे हॉस्पिटलची एक महत्त्वाची फाईल आहे आणि ती चुकून माझ्याकडे आहे, त्यामुळे आता ती फाईल मला पाहावी लागेल. नंदिनी म्हणते, मग जेवणावरून उठायची काय गरज आहे? अजिबात उठू नकोस, तू अगोदर खाऊन घे, तोपर्यंत मी बघेन ना, मला सांग ना कुठे आहे ती. आर्या म्हणते, बरं ठीक आहे, माझ्या कपाटात राईट साईडलाच आहे, घेऊन येशील का? नंदिनी म्हणते, हो मी घेऊन येते. असं म्हणत नंदिनी आता आर्याच्या रूममध्ये फाईल आणण्यासाठी निघून जाते. तर त्यावेळी आर्या मात्र जीवाच्या लंच बॉक्सवरून हात फिरवत जीवाच्या विचारात हरवून गेलेली असते. आता इथे नंदिनी आर्याच्या रूममध्ये येते आणि कपाटामधील फाईल घेते, परंतु त्याचवेळी जी आर्याने गोळ्यांची डब्बी ठेवलेली असते तो गोळ्यांचा डब्बा आता नंदिनीच्या हाती लागतो. नंदिनी आता तो डबा हातात घेते आणि त्यावेळी मात्र त्याच्यावरचं नाव वाचल्यावर नंदिनीला मात्र इतका जबरदस्त धक्का बसतो की तिला काय करावं काहीच कळत नाही. तिला सर्व जुने क्षण आठवू लागतात, ज्यावेळी आर्या नंदिनी आणि जीवाला म्हणालेली असते की तुमच्या बाळाला जन्म द्यायला मी तयार आहे. आणि त्यानंतर जीवा मात्र आर्याचे आभार मानत तिच्या पाया पडतो. तर आता आर्या म्हणू लागते, नंदिनी अगं जन्मीजयचं काय चालू आहे, प्लीज असं काही करू नका. तर नंदिनी म्हणते, नाही आर्या, त्यांनी जे केलंय तेच मला सुद्धा करायचं आहे. असं म्हणत नंदिनीने सुद्धा आर्याचे पाय धरलेले असतात, दोघांनीही आर्याचे आभार मानलेले असतात. तर आता नंदिनीला हे सर्व क्षण आठवतात आणि ज्यावेळी आर्याची पर्स खाली पडते त्यावेळी सुद्धा हीच गोळ्यांची डबी खाली पडलेली असते आणि त्यावेळी त्यामध्ये गोळ्या असतात आणि त्यावेळी नंदिनीने हे सगळं काही थांबवलेलं असतं. नंदिनी म्हणालेली असते की आर्या आमच्या बाळाला नाही वाढवणार आहे आणि त्यावेळी आर्याने खोटं कारण दिलेलं असतं की ही गोळ्यांची डबी ही माझ्या एका पेशंटची आहे, प्रिया शर्मा. आणि त्यावेळी नंदिनीने यावर विश्वास ठेवलेला असतो.
कारण त्यावेळी आर्याने कागदोपत्री हे सिद्ध केलेलं असतं. कारण आपल्या पेशंटचा पेपर आणि गोळ्या इथेच राहिल्यात आणि त्यांचाच हा पेपर आहे, त्यांच्या या गोळ्या आहेत. आणि त्यावेळी नंदिनीने तिच्यावर विश्वास ठेवत तिने ती प्रोसेस पुढे चालू ठेवलेली असते आणि काही दिवसातच आर्या प्रेग्नेंट आहे हे कळालेलं असतं. सरोगसी सक्सेसफुल झालेली असते आणि हे सर्व क्षण आता नंदिनीला आठवतात. त्यावेळी मात्र नंदिनी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. ते आनंदाचे क्षण आणि आता आर्याच्या कपाटात मिळालेला तो गोळ्यांचा डबा यामुळे नंदिनी पूर्णपणे बिथरून गेलेली असते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्या घडलेला सर्व प्रकार आता पार्थला सांगते. त्यावेळी पार्थ धक्क्यानेच म्हणतो, काय जीवाचा टिफिन आर्याच्या स्टोरीमध्ये? तर काव्या म्हणते, हो, मला सुद्धा हे पाहिल्यानंतर धक्काच बसला, परंतु तुमचा संशय खरा ठरला आहे आणि आता मला सुद्धा जीवावर संशय यायला लागला आहे. माझा सुद्धा जीवावर विश्वास नाहीये. म्हणजे बघा ना, जीवाचा डबा आर्याच्या स्टोरीमध्ये काय करतो हे मलाही कळत नाहीये. म्हणजे जीवा आर्यासाठी डबा घेऊन जात असेल का? त्या आर्यासाठी जीवा आपल्या घरून डबा घेऊन जात असतो. म्हणजे नक्की काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. काव्या म्हणते, तुम्हाला सांगते, आई सकाळी मला म्हणत होत्या की आपल्या घरात तुपाचा डब्बा आहे, तो कमी कमी होत चाललाय. सकाळी आईने मटार पाहिली होती, ती मटार सुद्धा तिथे नाहीये. आणि मी आता ज्यावेळी आर्याची स्टोरी पाहिली तर त्यामध्ये साजूक तुपात बनवलेला शिरा आणि मटारची भाजी तिथे होती. तिच्या जेवणाच्या ताटात हे सगळे पदार्थ होते जे आपल्या घरातूनच गेले आहेत. एवढंच नाही तर खात्री करून घेण्यासाठी मी आपलं डस्टबिन सुद्धा पाहिलं तर आपल्या स्वयंपाकघरातील डस्टबिनमध्ये मटारची सालं सुद्धा आहेत. म्हणजे याचा अर्थ जीवाला तर स्वयंपाक करता येतोच, म्हणजे जीवाच आर्यासाठी डबा घेऊन जातोय. आता मात्र पार्थची खूप चिडचिड होत असते. पार्थ म्हणतो, मला वाटलं होतं की बाकी इतर नवरे बायकोंच्या प्रेग्नेन्सीमध्ये बाहेर भटकत असतील आणि देशमुखांची मुलं मात्र वेगळी असतील, पण जीवाने मला खोटं ठरवलं आहे. हे सगळं काही मला वाटत होतं, पण ते दिसतं तसं नाही आहे. जीवाचं अफेअर सुरू आहे. तर काव्या पार्थला म्हणते, ऐका ना, जीवा आज तुमच्यासोबतच ऑफिसला आला होता का? तर पार्थ म्हणतो, नाही, मी कार घेऊन आलो आणि जीवा माझ्या पुढे बाईक घेऊन गेला होता. तर काव्या म्हणते, पावसा पाण्याचं बाईकने का जायचं? म्हणजे आता अच्छा, हा पावसा पाण्यात भिजून जाणार, तर त्यानंतर आर्या तिची केस पुसून देणार, हे सगळं काही रोमॅन्स करायचं आहे का त्यांना? मला काहीच कळत नाहीये की जीवाचं नक्की काय सुरू आहे. जीवा माझ्या नंदिनी ताईला चीट करतोय असं म्हणताच काव्याला कळ येते. काव्या म्हणते, तर त्यावेळी इथे मात्र पार्थ घाबरून गेलेला असतो. पार्थ म्हणतो, काव्या काय होतंय? काव्या, या सगळ्याचा तुम्ही जास्त विचार करू नका, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तर पार्थ काव्याला समजावत म्हणतो, हे बघा, जीवा भरकटलाय, पण त्याने त्याच्या लिमिट क्रॉस केल्या नसतील असं मला वाटतंय. तर त्याचवेळी आता जीवा ऑफिसच्या दिशेने आलेला असतो. पार्थ काव्याला म्हणतो, आला आला, जीवा आलाय. तर त्यावेळी आता काव्या पार्थला म्हणते, ऐका ना, जीवाच्या हातात डबा आहे का? तर काव्याला पार्थ म्हणतो की नाही, त्याच्याकडे डबा तर नाहीये, पण ऐका, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो असं म्हणत आता पार्थ फोन ठेवतो आणि जीवावर लक्ष ठेवून असतो. आता जीवाचं वागणं पाहून इथे पार्थचा खूप संताप होत असतो. पार्थ म्हणतो, प्रेमात पडल्यासारखा वागतोय, पण लग्न झाल्यानंतर प्रेमात पडलेलं मी खपवून घेणार नाही आणि नंदिनी तर मुळीच नाही. तर दुसरीकडे नंदिनी आता त्या फाईल आणि गोळ्यांचा डब्बा घेऊन आर्याच्या समोर येऊन उभी राहते, पण ती फाईल तिने मागे पकडलेली असते. आर्या विचारते, काय ग, नाही सापडली का फाईल? तर आता नंदिनी आर्याला म्हणते, जे सापडायला नको होतं ते सुद्धा सापडलं आहे. आता नंदिनी तिच्या हातातील ती गोळ्यांची डब्बी आर्याला दाखवते. त्यावेळी मात्र आर्याला धक्काच बसतो. नकळतच तिच्या हातातील स्पून खाली पडतो, पण आर्या सावरून घेण्यासाठी उठून उभी राहते आणि म्हणते, अगं नंदिनी, मी तुला सांगितलं नाही का त्या पेशंटचे? परंतु त्याचवेळी नंदिनी आर्याच्या सनसनीत कानाखाली मारते. आर्या रागानेच नंदिनीकडे पाहते. तर नंदिनी तिने आणलेला पेपरही दाखवते आणि म्हणते, पेपर? काय नाव आहे या पेपरवर? पेशंटचं नाव काय आहे? आता धन्वंतरी क्लिनिक यामध्ये आर्याने आपल्या या सगळ्या गोष्टींची ट्रीटमेंट घेतलेली असते आणि त्याचवेळी त्या डॉक्टरनी सजेस्ट केलेल्या या गोळ्या असतात. आता त्या पेशंटचं नाव आर्या सामंत असतं. तर आता नंदिनी आर्याला म्हणते, काय नाव आहे? आर्या सामंत. त्या पेशंटचं नाव आर्या सामंत आहे का? नंदिनी आर्याला म्हणते, आर्या अगं, तुला काही कळतंय का? अगं, आमचं बाळ तू तुझ्या पोटात वाढवतेस ना, आणि तरी सुद्धा हे एन्झायटीन पिल घेतेस का? आर्या, अगं, या पेपरवर जून महिन्याची तारीख लिहिली आहेस, म्हणजेच जेव्हा तू आम्हाला भेटलीस तेव्हापासून तू या गोळ्या घेतेस आणि कंटिन्यू तू या गोळ्या घेतेस.
आर्या, अगं तुझ्या घड्याळाचा अलाराम वाजल्यानंतर या गोळ्या घेतेस ना तू? याचाच अलाराम वाजतोय ना तुझ्या घड्याळात, आणि याच गोळ्या अगदी तू नित्य नियमाने घेत असतेस. बोल आर्या. परंतु आर्या पुढे निघून जाते. नंदिनी तिला थांबवते आणि म्हणते, आर्या बोल, उत्तर दे या माझ्या प्रश्नाचं. आमचं बाळ पोटात वाढवत असताना सुद्धा तू या गोळ्या घेत होतीस का? त्यावेळी आर्या नंदिनीकडे रागाने पाहते. आता मात्र नंदिनीपेक्षा आर्या ही खूप चिडलेली असते. आर्या नंदिनीला म्हणते, चूप, एकदम चूप, एक शब्दही बोलायचा नाही. माझ्याच घरात येऊन माझ्यावर आवाज चढवण्याचा अधिकार कोणी दिलाय तुला? खूप बोललीस नंदिनी तू, आणि मी तुझं ऐकूनही घेतलं, पण आता बस, एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. कारण आता हे बाळ तुझं जरी असलं ना तरी ते अगोदर माझं आहे. आता हे बाळ माझ्या पोटात वाढतंय, त्यामुळे बाळाची काळजी कशी घ्यायची ना हे मला चांगलंच माहीत आहे. आणि तसंही नंदिनी, तू आई होऊ शकली नाहीस, त्यामुळे तुला काय माहीत असणार ग? पण मी 2दा प्रेग्नेंट होते. एकदा माझ्या बाळाला मी जन्म दिला आणि दुसऱ्यांदा माझा घात झाला. पण तू मला लेक्चर देणारी कोण आहे सांग ना? आणि हो नंदिनी, तुझ्या माहितीसाठी मी तुला सांगते, घेत होते मी या पिल्स, परंतु ज्यावेळी प्रेग्नेंट आहे हे ज्यावेळी मला कळालं तेव्हापासून त्या गोळ्यांना हात सुद्धा लावला नाहीये मी. कारण या गोळ्यांमुळे बाळाला त्रास होऊ शकतो एवढं बेसिक कळतंय मला. तर नंदिनी आर्यावर आवाज चढवत म्हणते, नाही कळत तुला, नाही कळत आर्या तुला. कारण तुला जर कळालं असतं ना तर ही गोष्ट तू आधीच सांगितली असतीस आम्हाला, आणि आम्हाला याबद्दल अगोदरच पूर्वसूचना दिली असतीस. तू आम्हाला असं अंधारात ठेवलं नसतंस. तर आर्या म्हणते, ए बस, तू अशी रिॲक्ट होतेस जसं का मी पोटात बाळ असताना मी ड्रग्ज घेते. तर नंदिनी आर्याला म्हणते, काय माहीत आणि कसा विश्वास ठेव ग तुझ्यावर? तू कदाचित ड्रग्सही घेत असशील. अगं तू किती खोटं बोलतेस हे आम्हाला कळालंय. मला काय म्हणाली होतीस, या विटामिनच्या गोळ्या आहेत, आणि या गोळ्या कशाच्या निघाल्यात? मग ड्रग्ज घेत नसशील हे कशावरून? कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? नंदिनी इमोशनल होते, तिला खूप रडायला येत असतं. नंदिनी रडतच आर्याला म्हणते, हे चांगलं नाही केलंयस आर्या तू. खरंच तू आमची फसवणूक केलीयस, माझी आणि जीवांची फसवणूक केलीयस. आर्या, तू आमचा विश्वासघात केलायस. खरंच मला पश्चाताप होतोय. मला आता असं वाटते की तुला सरोगेट मदर म्हणून निवडून मी खरंच खूप मोठी चूक केली आहे. तर आर्या नंदिनीला म्हणते, हो का, तुला पश्चाताप होतोय ना, आणि तुला तुझी चूक कळते ना, मग मी आजच जाते आणि तुझी चूक सुधारते. आजच जाते आणि ॲबॉर्शन करून घेते, मारून टाकते मी या बाळाला. आता मात्र नंदिनीचा पारा चढतो आणि नंदिनी पुन्हा एकदा आर्याच्या सणसणीत कानाखाली मारते. आणि नंदिनी आर्याला जाब विचारत म्हणते, कळतंय का तुला तू काय बोलतेस ते? तुला भान आहे का तू काय बोलतेस ते? आर्या गं, काय चाललंय तुझं? नंदिनी इतकी भडकलेली असते. नंदिनी आर्याला म्हणते, माझं आणि जीवांचं बाळ आहे ते. साधं नख जरी लावलंस ना तरी हात उपटून हातात देईन मी तुझ्या. नंदिनी आर्याला म्हणते, बाळ काय असतं हे माहीत आहे का तुला? एखाद्याच्या आयुष्यात बाळाचं महत्त्व काय असतं, त्याचं स्थान काय असतं हे आई म्हणून समजू शकतेस का तू? तर आर्या म्हणते, हो माहीत आहे ना मला, कारण एक बाळ होतं मला, आणि माझं दुसरं बाळ, माझं एक बाळ माझ्या पोटात होतं, त्यामुळे आई पण अनुभवलंय मी. आणि हो नंदिनी, ज्या बाईला बाळच होऊ शकत नाही ना त्या बाईने आईपणावर मला लेक्चर देऊ नये, कारण मी ते ऐकून घेऊ शकत नाही. आणि काय ग, एवढ्या छोट्या गोष्टीचा एवढा मोठा तमाशा केलास तू, माझ्या कानाखाली मारलीस. खरंच दीदी, मी तुला खूप मानायचे, पण आज मला कळालं की माझी चूक होती. खरं तर वाईट वाटतंय मला त्या जन्मी जायचं, कारण त्याच्यासारख्या मोठ्या मनाच्या माणसाला तुझ्यासारख्या खोट्या मनाच्या मुलीसोबत संसार करावा लागतोय. आता पुन्हा एकदा नंदिनी आर्यावर चिडते आणि म्हणते, हे बघ आर्या. तर त्यावेळी आर्या म्हणते, बस, एक गोष्ट लक्षात ठेव, इतकं सगळं होऊन सुद्धा तो तुझ्यासोबत संसार करतोय. तू नाही डिझर्व करत त्याला. तो कसा तुझ्यासोबत राहतोय ना देवच जाणे. सतत समोरच्याला लेक्चर देत असतेस, सतत समोरच्याच्या स्पेसमध्ये शिरत असतेस, सतत 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 तुझी बडबड चालू असते. खरंच बरं झालं की मला त्याच्यासारखा मित्र मिळाला की जो मला समजू शकतो. अंधारात मी त्याला मिठी मारू शकते, कॅन्डल लाईट डिनर मी त्याच्यासोबत करू शकते. तर नंदिनी आर्याला म्हणते, कॅन्डल लाईट डिनर कुठे? स्वप्नात? कारण तसं जर काही झालं असतं ना तर जीवांनी मला सांगितलं असतं. नंदिनी आर्याला म्हणते, तुझ्यासारख्या मुलीवर मी विश्वास तरी का ठेवते? तुला खोटं बोलायची सवय आहे, माहीत आहे मला. तर आर्या म्हणते, मी खोटं बोलते ना? मग एक मिनिट, असं म्हणत आर्या फोटो दाखवते आणि म्हणते, हा जन्मीचेच आहे ना? आता मात्र नंदिनीला धक्काच बसतो. तर आर्या म्हणते, झालं का समाधान? आता सत्य कळालं?
आर्या खूप चिडते आणि नंदिनीला म्हणते, आता निघायचं, झालं का तुझं समाधान? आणि हो, खूप तमाशा केलास तू, आता मी तुझा तमाशा खपवून घेणार नाही. आत्ताच्या आता इथून निघायचं आणि यापुढे माझ्या दारात पाऊलही ठेवायचं नाही. असं म्हणत आता आर्या नंदिनीचा हात पकडून तिला घराबाहेर काढते. आता नंदिनीला या सगळ्याचं खूप वाईट वाटतं. रडतच नंदिनी तिथून निघालेली असते. आर्याला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. तर नंदिनीकडे रस्त्याने एकटीच चाललेली असते आणि त्यावेळी मात्र नंदिनीला काव्याचं बोलणं आठवतं. नंदिनीला काव्य म्हणालेली असते की जीवा तुझ्यापासून काहीतरी लपवतोय आणि ते आर्याच्या बाबतीत आहे. त्यावेळी मात्र नंदिनीने या बोलण्यावर विश्वास ठेवलेला नसतो. ती ठामपणे म्हणालेली असते की माझा जीवांवर पूर्ण विश्वास आहे. तर नंदिनीला आता शारदाताईंचं तिच्या आईचं बोलणं आठवतं की नंतर गुंता वाढायला नको. जावई बापू, जर तुमचं मूल दुसऱ्या एका स्त्रीच्या पोटात वाढत असेल मग तिच्याबद्दल तुम्हाला आपलेपणा वाटणार नाही का? त्याचवेळी शारदाताईंना या गोष्टीचा अंदाज आलेला असतो आणि या सगळ्या गोष्टीचा अनुभव आता मात्र नंदिनीने घेतलेला असतो. आता नंदिनीला आर्याचं बोलणं आठवतं. आर्या म्हणालेली असते की बरं झालं मला जन्मीजयसारखा मित्र मिळाला की ज्याला मी अंधारात मिठी मारू शकते, ज्याच्यासोबत मी कॅन्डल लाईट डिनर करू शकते. आता नंदिनी या सगळ्या गोष्टींचा विचार तर करत असते आणि त्याचवेळी जीवाचा फोन आलेला असतो. नंदिनी फोन उचलते तर जीवा म्हणतो, हॅलो, निघाली आहेस का तू तिथून? आणि हो, मला सांग, आर्याने काही खाल्लंय का? आणि तू जर तिथून निघाली असशील तर चल आपण आता डेटवर जाऊ, मस्तपैकी बाहेर फिरून येऊ. तर नंदिनी म्हणते, नाही नको, मला आता नाही जमणार, एक महत्त्वाचं काम आलंय आणि त्यासाठी आनंद निवासला जावं लागणार. जीवा म्हणतो, हे काय मध्येच, ते राहू देत ना, आपण आता जाऊन येऊयात. नंदिनी म्हणते, नाही नको, आपण उद्या परवा कधीही जाऊ शकतो, पण आज माझं महत्त्वाचं काम आहे. जीवा म्हणतो, अरे यार, मी काय खायचं काय प्यायचं हे सगळं काही ठरवलं होतं आणि अचानकच तू रद्द करतेस. मी एक काम करतो, आर्यालाच फोन करतो आणि तिला वेळ आहे का बघून तिलाच घेऊन जातो. नंदिनी म्हणते, ठेवते मी फोन. तर जीवा म्हणतो, अरे चकाचक बाई, रुसलीस का तू? मी तुझी फक्त मस्करी करत होतो, फिरकी घेत होतो, पण तू ये ना प्लीज, आता असं अचानक प्लॅन कॅन्सल करू नकोस. नंदिनी म्हणते, नाही, माझा एक फोन वेटिंगवर आहे, तुम्ही ऑर्डर करा ना, मी ठेवते फोन. असं म्हणत नंदिनी फोन ठेवते. जीवाचं हे वागणं नंदिनीला खूप त्रासदायक वाटत असतं. सगळ्याचा नंदिनीला खूप त्रास होत असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की छान पाऊस पडत असतो आणि त्यावेळी आर्याने फोन करून जीवाला बोलावून घेतलेलं असतं आणि आता आर्या जीवाच्या मिठीत असते आणि त्यावेळी हे दृश्य पार्थने स्वतःहून पाहिलेलं असतं. आणि त्यावेळी हे सगळं काही नंदिनी सुद्धा पाहते. घरी येताच नंदिनी जीवाला जाब विचारत म्हणते, तुम्ही आर्याला का मिठी मारली होती? जर आर्याला एकटं वाटत होतं तर तिने मला मिठी मारायची होती, तुम्हालाच का मिठी मारली? उत्तर द्या जीवा, नेमकं तुमच्यामध्ये आणि आर्यामध्ये काय चालू आहे? असं म्हणत नंदिनी जीवाची कॉलर पकडते आणि जीवाला जाब विचारते. आता नंदिनीच्या या प्रश्नाचं जीवाकडे काय उत्तर असेल? आर्या आणि त्याच्या नात्याबद्दल जीवा नक्की काय उत्तर देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.